मनसे नेते बाळा नांदगावकर आपल्यासोबत आहेत। सर काय सांगाल, कालपासून आपण पाहताय की केंद्र सरकारकडून मोठी पावलं जी आहेत आता पाकिस्तान संदर्भात उचलली जात आहेत, मात्र इतकी पावलं उचलून देखील परिस्थिती जैशीच पाहायला आपल्याला मिळत असते। काय वाटतं नक्की त्यात तुम्हाला? खरं आता मनामध्ये संताप प्रचंड आहे, रागही आहे आणि तो राग खरं पाहता काही एकट्या बाळा नांदगावकरांचा नाही, आज समस्त हिंदुस्थानच्या लोकांचा राग आहे आणि म्हणून कुठेतरी याचा एक मोक्ष लावला पाहिजे आणि या जगाच्या नकाशावरून पाकिस्तान हा देश मिटवला पाहिजे, जो आतंकवादाला पोचतो असा देश मिटवला पाहिजे आणि त्याला करारा जवाब दिला पाहिजे। पहिली गोष्ट लक्षात घ्या, लातो के भूत बातों से नहीं मानते। त्यामुळे हे आज संतोष जगदाळे आणि कौशिक गणगोटे यांच्या अंतर्विधीला मी आलो होतो, मला तर खूप अत्यंत दुःख झालेलं आहे। आता सगळ्यात भावना शब्दात व्यक्त करता येत आहे, मी त्यांच्या आत्म्यास चिर शांती लाभो एवढीच भावना व्यक्त करतो। आपण पाहिलं तर आता स्थानिकांमधून देखील आता रोष व्यक्त व्हावं लागला आहे। तर काश्मीरमधलं की तिकडून देखील आता मागणी होऊ लागली की त्या आतंकवाद्यांना जो आहे तो त्यांना मारा। ही स्थानिक कुठंतरी एका बाजूला पाहिलं तर स्थानिकांकडूनच त्यांना रसद मिळाली किंवा जो सपोर्ट मिळाला, मात्र दुसरी बाजू पाहिली तर स्थानिकांमधून देखील रोष येतोय। किती जरी झालं तरी स्थानिक लोकांचं पाठिंबा मिळाल्याशिवाय काही होत नाही, त्याशिवाय आतंकवादी पुढे जाऊ शकत नाहीत। त्याच्यामुळे मला असं वाटतं की स्थानिकांनी बोलून उपयोग नाही, तर आता काश्मीरवरती खऱ्या अर्थाने आर्थिक बहिष्कार केला पाहिजे, जेणेकरून त्या लोकांनी सुद्धा त्यांना सहारा दिला नाही पाहिजे, त्यांना ठेवलं नाही पाहिजे आणि म्हणून समस्त देशातील जनतेने विचार केला पाहिजे की काश्मीर ह्याच्यावरती आर्थिक बहिष्कार कसा टाकता येईल, म्हणजे ऑटोमॅटिक त्याच्यावर कंट्रोल येईल आणि मग ते तिथले स्थानिक मुसलमान जे आहेत ते आतंकवाद्यांना मदत करणार नाहीत। असं काय वाटतं तुम्हाला की काय कुठलं मोठं पाऊल जे आहे ते उचललं पाहिजे भारत सरकारने? मागच्या वेळेला केलं होतं तसंच पाऊल उचलून मी बोलू ना, जगाच्या इतिहासावरून पाकिस्तान मिटवला पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही असं मला वाटतं। नक्कीच आपण पाहिलं तर जगाच्या नकाशावरून पाकिस्तान हे मिटवलं पाहिजे, त्याचप्रमाणे काश्मीरवर आर्थिक बहिष्कार जो आहे तो टाकला पाहिजे, अशी मागणी जी आहे ती आता मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामन तुषार नानावरे सह मी रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे।